अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीच्या खड्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तुरटीचा हा एक खडा तुमच्या जीवनात श्रीमंतीचा योग कसा आणू शकतो आणि तुमच्या जीवनात असणारी गरिबी कशी संपवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, तुरटी ही अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनात धनाचे लाभ खुले करते आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती संपवून टाकते. तुरटीच्या उपायाने आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता संपून सकारात्मकता आणतो. घराला कोणाची नजरबाधा झालेली असेल तर ती आपण नष्ट करतो. तुरटी ही खरं तर बाधा संपवण्यासाठी, नजर घालवण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, गरिबी संपवण्यासाठी आणि घरात चौक बाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल किंवा पुरातन शास्त्र असेल, प्रत्येक शास्त्रामध्ये तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास मानली जाते. तुरटीचे काही विशेष उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये धनाचे जे योग आहेत ना ते जुळवून आणू शकतो. बघा, जर तुमच्या घरात खूपच गरिबी असेल, दरिद्रता खूप जास्त वाढलेली असेल तर त्याच्यासाठी हा उपाय आवर्जून करा. आता काय उपाय आहे, नक्की कुठली सेवा आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगते. फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला सांगणार आहे नकारात्मकता संपवण्यासाठी. कारण जेव्हा नकारात्मकता संपवाल, स्वतःला किंवा घराला कोणाची नजर लागलेली असेल ती संपवाल, तेव्हाच घरात सकारात्मकता येईल. बऱ्याच वेळा बऱ्याच सेवा, बरेच उपाय करतो पण घरात इतकी नकारात्मक शक्ती, इतकी अवलक्ष्मी असते की कितीही लक्ष्मीची सेवा केली तर अवलक्ष्मी घराची पाठ सोडत नाही, ज्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. मग अशा वेळेस हातातोंडाशी आलेला घास, म्हणजे अगदी असं वाटतं की आत्ता माझं एका क्षणात काम होणार, 2 दिवसांवरती काम येतं पण ते आडून राहतं किंवा ते काम जे आहे ते पुन्हा परत जातं. याला आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निसटून गेला. बघा, जर तुम्ही हा पहिला उपाय केलात, म्हणजे घरामध्ये जर नकारात्मकता संपवण्यासाठी, घरात असणारी जी अवलक्ष्मी आहे ती नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय केलात तरच पुढचे उपाय लागू पडतील आणि तरच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. त्याच्यासाठी कुठल्याही दिवशी, अगदी आठवड्यातील कुठलाही एक दिवस घ्या. त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घालायचे, शुद्ध स्वच्छ असणारं पाणी घालायचं आहे. यामध्ये झाकणभर तुम्हाला गंगाजल घालायचं आहे आणि एक झाकण तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे. ठीक आहे, या दोनही वस्तू घालून तुम्हाला मोजून 5 खडे, तुरटीचे खूप मोठे नको, अगदी मध्यम आकाराचे असे छोटे छोटे 5 खडे तुम्हाला त्या ग्लासमध्ये घालायचे. हा ग्लास तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे. घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे. घरामधील स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, लिव्हिंग एरिया सगळीकडे तुम्हाला हा ग्लास फिरवून आणायचा आहे. फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील जे बाथरूम, जे वॉशरूम आहे, या वॉशरूमच्या खिडकीवर किंवा तिथे जी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी हा ग्लास ठेवून द्यायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे. उठल्यानंतर तो ग्लास जो आहे, ज्या तुरटीचे खडे आपण भरून ठेवले होते रात्री घरभर फिरून, सकाळीच उठून सूर्यास्ताच्या पण अगोदर उठायचा आणि तो ग्लास तिथून काढायचा, घराच्या बाहेर पडायचं. मोकळी जागा असेल, कचराकुंडी असेल, गटार असेल, जे काही असेल तर तिथे या ग्लासमध्ये घातलेले तुरटीचे खडे आणि जे पाणी आहे ते सगळं बाहेर फेकून द्यायचं. आणि तो जो ग्लास आहे तो घरात आणण्यापूर्वी घराच्या बाहेर एक बादलीभर किंवा एक मगभर पाणी ठेवा. हे पाणी त्या ग्लासमध्ये घाला, ग्लास स्वच्छ धुवून घ्या, स्वतःच्या हातापायावरती पाणी घाला आणि मग घरात प्रवेश करा. हा उपाय प्रत्येक आठवड्यातून जर तुम्ही एकदा केलात ना, तुमच्या घरात कधीच नकारात्मक शक्ती राहणार नाही, तुमच्या घराला कुणाची नजर लागणार नाही, घरात कधीही अवलक्ष्मीचा वास राहणार नाही. ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा धनप्राप्तीचा, लक्ष्मीप्राप्तीचा उपाय. याच्यासाठी काय करायचं आहे, कुठल्याही दिवशी हा उपाय देखील तुम्ही करू शकता. आठवड्यातील कुठलाही एक वार निवडा आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचे, 7 तुरटीचे खडे घ्यायचे, छोटे छोटे 7 तुरटीचे खडे देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत.
समोर दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे. त्यानंतर तुरटीचा खडा घेऊन त्याला थोडीशी चिमूटभर हळद लावायची आहे किंवा त्यावरती थोडीशी हळद स्प्रेड केली तरीही चालेल. आता सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो तुरटीचा खडा तुम्ही घेतलेला आहे ज्यावरती हळद स्प्रेड केलेली आहे, हा तुरटीचा खडा तुम्हाला देवघरातील माता लक्ष्मी किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरून 7 वेळा असा ओवाळायचा आहे. बरोबर 7 वेळा. 7 वेळा ओवाळायचा. उजव्या हातात घ्यायचा. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. हा तुरटीचा खडा जो आहे तो एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रात घालायचा, घट्ट गाठ मारायची आणि आपल्या घरातील दक्षिण दिशेला तो ठेवून द्यायचा. दुसरा पुन्हा देवघराच्या समोर येऊन बसायचं. पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा, थोडी हळद त्याच्यावरती घालायची, माता लक्ष्मीवरून तो 7 वेळा ओवाळायचा, मनातील इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम किंवा माता लक्ष्मीची जी पण सेवा येत असेल तुम्हाला ती तुम्ही करा त्याच्यावरती. त्यानंतर पुन्हा दुसरा तुरटीचा खडा लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधायचा आणि घरातील उत्तर दिशेला ठेवायचा. त्यानंतर तिसरा खडा घ्यायचा, सेम याच पद्धतीने करायचं. हा खडा पूर्व दिशेला ठेवायचा. त्यानंतर चौथा तुरटीचा खडा घ्यायचा, सेम पुन्हा तीच प्रोसिजर करायची आणि चौथा जो खडा आहे तो तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला, एक पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा 4 दिशांना तुम्हाला हे 4 तुरटीचे खडे बरोबर अभिमंत्रित करून लावायचे आहेत. त्यानंतर जे शेवटचे 3 तुरटीचे खडे राहतील, हे 3 तुरटीचे खडे बघा 4च खडे अभिमंत्रित करायचे, घराच्या चहूबाजूनी 4 दिशांना ठेवायचे आणि जे शेवटचे 3 खडे शिल्लक राहतील हे 3 खडे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर फक्त मुठीमध्ये घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीला इच्छा सांगायची आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. यातील 1 तुरटीचा खडा घरातील मिठाच्या डब्यात तुम्हाला दाबून ठेवायचा आहे. 1 तुरटीचा खडा हा तुम्हाला घरातील साखरेच्या डब्यात दाबून ठेवायचा आहे आणि 1 तुरटीचा खडा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीत ठेवायचा आहे. बघा घरातील मीठ, घरातील जे मीठ आहे ज्याला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं आणि तुरटी ही देखील माता लक्ष्मीचंच एक स्वरूप मानली जाते. जेव्हा तुरटीचा खडा त्या मिठात घालाल तेव्हा घरात बरकत येईल, घरात धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. जेव्हा यातील 1 तुरटीचा खडा तुम्ही साखरेत घालाल, साखर ही गुरु आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे, तसंच तुरटी जी आहे ती देखील गुरु आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे. तुमचे जर गुरु आणि शुक्र हे 2 ग्रह जर निगेटिव्ह झालेले असतील तर या उपायानंतर तुमचे 2ही ग्रह पॉझिटिव्ह होतील, ज्यामुळे गुरुची आणि शुक्राची साथ मिळेल, अडथळे दूर होतील आणि शुक्र ग्रह मजबूत झाल्याने आयुष्यात श्रीमंतीचे योग जुळून येतील. यातील 1 खडा जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवाल, तिजोरी ही आपल्या घरातील खऱ्या लक्ष्मीची जागा असते ज्यात आपण सोनं पैसा सगळं ठेवतो. जेव्हा तुम्ही हा तुरटीचा खडा तुमच्या या खऱ्या लक्ष्मीच्या म्हणजे तिजोरीत ठेवाल तेव्हा तिजोरीकडे नेहमीच धन आकर्षित राहील. बऱ्याच वेळा असं होतं की तिजोरीत पैसा येतो पण तो टिकत नाही, निघून जातो. तर ही समस्या दूर होईल, पैसा आकर्षित होईल आणि तुमच्या आर्थिक समस्या सुटत जातील. यानंतर जेव्हा तुम्ही घरातील 4 दिशांना 4 कोपऱ्यांना हे 4 खडे ठेवाल अभिमंत्रित केलेले, तेव्हा लक्षात घ्या चहू बाजूने तुमच्या घरातील अवलक्ष्मी, दरिद्रता ही संपूर्ण जाईल आणि चहू बाजूने घरात पैशांचा ओघ वाढत राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि घराधनाची आवक वाढवणारा हा खास उपाय आहे. आवर्जून करा. पण हा उपाय करण्याअगोदर जो पहिला उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो करा, नकारात्मकता संपवा आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करा. या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतील, लक्ष्मी प्रसन्न राहील, घरात भरभराट होईल, घरात बरकत येईल.